छोटा राजनच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज। छोटा राजनला ठेवण्यासाठी 3 सुरक्षित ठिकाणं। राजनला लवकरात लवकर शिक्षा होईल अशा प्रकारची लिस्ट पोलिसांकडून तयार। छोटा राजनच्या अटकेमुळे देशातल्या अंडरवर्ल्ड तसंच पोलीस दलातल्या अनेक घटनांचा गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जाते। यामुळे छोटा राजनला मुंबईत आणल्यास त्याच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती आहे। त्यामुळे छोटा राजनला मुंबईत आणल्यानंतर त्याच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी विशेष प्लान बनवलाय। सुरक्षा के लिए जितनी वाजिबी और एडिक्वेट सुरक्षा की ज़रूरत है उस सुरक्षा की व्यवस्था की जाएगी, उसकी हम लोगों ने तैयारी केली है। छोटा राजनला मुंबईत आणल्यानंतर त्याच्या सुरक्षेबरोबरच वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याची चौकशी करता येणं शक्य व्हावं यासाठी पोलिसांनी 3 जागांची निवड केली आहे। पहिलं ठिकाण मुंबई क्राईम ब्रांचचा लॉकअप। या ठिकाणी छोटा राजनला ठेवलं जाण्याची दाट शक्यता आहे। हा लॉकअप मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आवारात आहे। मुंबई पोलीस दलातील अनेक बड्या अधिकाऱ्यांची कार्यालयं या लॉकअप पासून हाकेच्या अंतरावर आहेत। त्यामुळे छोटा राजनवर या लॉकअपमध्ये हल्ला होण्याची शक्यता खूप कमी आहे। दुसरं ठिकाण आर्थर रोड जेलमधील अंडा सेल। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। ITBP आणि मुंबई पोलिसांचा खडा पहारा असतो। जेलमध्येच विशेष न्यायालय असल्यानं खटला चालवणंही अधिक सुलभ होईल। तिसरं ठिकाण भायखळा जेल। या जेलमध्ये महिला आरोपी आणि वृद्ध आरोपींचा समावेश आहे। या ठिकाणी कोणत्याही गँगचे आरोपी नसल्यानं हे सर्वात सुरक्षित जेल आहे। या जेलमध्ये बॉम्ब प्रूफ आणि बुलेट प्रूफ जेल बनवून छोटा राजनला ठेवलं जाण्याची शक्यता आहे। छोटा राजन पूर्णपणे सुरक्षित राहील अशा सर्व गोष्टी लक्षात घेता मुंबई पोलिसांनी या 3 जागा जे छोटा राजन आहे त्याच्या सुरक्षा व्यवस्थेकरता आणि त्याला ठेवण्याकरता निवडलेले आहेत। छोटा राजनवर मुंबईत छोटे मोठे असे एकूण 75 गुन्हे दाखल आहेत। त्यात 16 गंभीर गुन्हे आहेत, ज्याची यादी मुंबई पोलिसांनी तयार केली आहे। मात्र केंद्रीय तपास यंत्रणांच्या माहितीनुसार सर्वात आधी दिल्ली पोलीस छोटा राजनचा ताबा घेतील। त्यानंतर छोटा राजनला मुंबईत आणण्यात येईल। CBI उसको वापस लाएगी, उसके बाद वो प्रोसीजर खत्म होने के बाद वो हैंडओवर का प्रोसेस शुरू कर देंगे। CBI को मालूम है कि उसको कहाँ कहाँ किस केस में देना है या किस चीज़ में वो इन्वॉल्व है। उनको वापस लाने के बाद वो खुद ही उसके बारे में एक फैसला करेंगे। खरं तर छोटा राजनला मुंबईत आणल्यानंतर त्याच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोप सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे। कारण छोटा राजनवर दाखल असलेले अनेक गंभीर गुन्हे घडून कित्येक वर्ष लोटली आहेत। त्यामुळे पुरावे आणि साक्षीदार कसे गोळा करणार हे सर्वात मोठं आव्हान मुंबई पोलिसांसमोर असणार आहे। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।